हॅलो हाय नमस्कार, मी नंदा बजाज पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते टेलिगप्पामध्ये। आजचा हा भाग खूप खास असणार आहे कारण निमित्तच खास आहे। दिवाळी आहे, पाडवा सण आपण एका गोड जोडी सोबत सेलिब्रेट करणार आहोत। बरं, कडू कारलं कितीही कडू असलं तरी नेहमीच आपण ऐकतो की हे हेल्दी असतं, पण आज ते कडू कारलं किती गोड आहे आपल्याला कळणार आहे। कारण माझ्यासोबत तुम्हा सगळ्यांचा लाडका इंद्रा म्हणजेच अक्षय पाटील त्याच्या गोड अशा हक्काच्या हुकमाच्या राणीसोबत माझ्यासोबत आहे। तुम्हा दोघांचं स्वागत आहे टेलिगप्पामध्ये। कसे आहात दोघेही? थँक्यू। आम्ही मस्त आहोत, तू कशी आहेस? मजेत, खूप छान। खूप खूप थँक्यू यार, या असं इंट्रोडक्शन मला मी एक्सपेक्टच केलं नव्हतं। खूपच छान इंट्रोडक्शन केलंस तू, थँक्यू सो मच। थँक्यू सो मच। आवाज बसलेला असं वाटतोय तुझा, काम जास्त झालंय की फराळ जास्त झालाय? फराळही झालाय आणि कामही जास्त झालंय, बिकॉज आम्ही ऑलमोस्ट कंटिन्यू 4-5 दिवस 17 तास 18 तास काम करत होतो आणि काम करत असताना आम्ही पूर्ण दिवाळीचा सिक्वेन्स शूट केलाय। सो त्यात फराळ खाणं चालूच होतं, मास्टरला खातोय, क्लोजला खातोय आणि गरज नसेल तेव्हा पण आम्ही खातच होतो इन बिटवीन द टेक। सो त्यामुळे पण झालंय। आज तुझ्याशी खास गप्पा होणार आहेत कारण आम्ही अक्षयशी बऱ्याच वेळा बोलतो, पण आज अक्षय कसा आहे आज आम्हाला तुझ्याकडून कळणार। नक्की नक्की मी सगळ्या सिक्रेट सांगणार आहे, सो आस्क एनीथिंग। बरं, दिवाळी सुरू झालेली आहे फायनली, ऑल द वे साताराहून मुंबईला तुम्ही पोहोचलेला आहात। कशी चालली ही दिवाळी? माझ्यासाठी तर खूप छान, कारण मी बऱ्याच दिवसांनी ह्याला भेटते, सो हा जेव्हाही असतो सोबत इट इज ऑलवेज स्पेशल। सो डेफिनेटली खूप छान चालू आहे। माझी दिवाळी अजून आज मला वाटतं सुरू होईल। अच्छा, कारण मी परवा आलो रात्री, कालचा दिवस सुद्धा रेस्ट करण्यातच गेलाय आणि आजपासून माझी दिवाळी सुरू झाली आहे आणि जशी नेहमी असते त्यापेक्षा थोडी वेगळी असणार आहे, बिकॉज मी यावेळी दिवाळीच्या तयारीला इथे नव्हतो, फक्त दिवाळी सेलिब्रेट करायला आलो। सो चांगलीच असणार। तुम्हा दोघांची जोडी खूप सुंदर दिसते, त्याची सुरुवात कशी झाली? फर्स्ट मीटअप पासून मला ऐकायला आवडेल। फर्स्ट मीटिंग आमची झालेली 2014 मध्ये। 2013 मध्ये आम्ही कॉलेजमध्ये एकत्र होतो, डिग्री कॉलेजला। फर्स्ट इयरला असताना आम्ही भेटलेलो, एकाच वर्गात होतो आणि 2014 मध्ये 13 मध्ये आम्ही फिजिक्स लॅब मध्ये पहिल्यांदा भेटलेलो। म्हणजे 2013 मध्ये आम्ही एकाच क्लासमध्ये होतो, पण आम्ही फिजिक्स लॅब मध्ये एक्सपेरिमेंट करताना पार्टनर्स होतो। ती आमची पहिली भेट। आणि ऍक्च्युली तेव्हा असं झालेलं होतं की मला अजूनही आठवतं की लॅबच्या बाहेर असे सगळ्यांना पार्टनर्स असाइन करत होते, तर मुली या साईडला मुलं त्या साईडला। तर हा असा एकदम उंच आणि लांबून दिसतो असा, तर मी ऍक्च्युअली मनात विचार करते मला हा पार्टनर नकोय, बाकी कोण पण चालेल आणि हा पार्टनर नकोय मला। आणि आज मी ह्याच्यासोबत बसली इथे, याची बायको म्हणून इंटरव्ह्यू देते। सो 11 इयर्स बापरे, काय असं फर्स्ट इम्प्रेशन होते की नको असं वाटलं, किंवा काय इम्प्रेशन होते की आता तो योग्य आपला पार्टनर आहे, लाईफ पार्टनर म्हणून चूज केलंस, काय म्हणतं? सो जसं सगळ्यांना वाटतं तसंच मलाही पहिल्यांदा वाटलेलं की थोडा खडूस तर आहेच, आणि तेव्हा तर तो एनसीसी मध्ये होता, सो ते लुक वगैरे हेअरकट वगैरे सगळं असं असायचं आणि स्ट्रिक्ट दिसायचा जरा। बट इव्हेंच्युअली जेव्हा तोच माझा पार्टनर झाला ऍक्च्युली फिजिक्स लॅबमध्ये, आणि आम्ही बोलत गेलो वगैरे, तर मला कळलं की जसा दिसतोय तसा नाहीये, तो खूप स्वीट आहे। आणि इव्हेंच्युअली आमची फ्रेंडशिप होत गेली आणि नंतर झालं। म्हणजे ओव्हरऑल फिजिक्स या विषयाचा खूप मोठा वाटा आहे आमच्या रिलेशनशिपमध्ये, बिकॉज फिजिक्स हा विषय नसता आणि आम्ही लॅबमध्ये पार्टनर्स नसतो, तर आम्ही एकमेकांना ओळखू शकलो नसतो एवढं खास। बिकॉज जेव्हा एक्सपेरिमेंट आम्ही करायचो तेव्हा ऑलमोस्ट 1.5 तास 2 तास आम्ही एकत्र असायचो, त्यामुळे ती ओळख झाली व्यवस्थित आमची। आणि ती ओळख झाली नसती तर कदाचित आज आम्ही इथे बसून इंटरव्ह्यू देत नसतो। फिजिक्सचा खूप मोठा वाटा आहे आमच्या आयुष्यात। मग ऑल द वे फिजिक्स पासून इकडे कसा काय मिळालास तू? नाही, फिजिक्स हा एक सब्जेक्ट होता। अच्छा, फिजिक्स कुठले सब्जेक्ट म्हणजे मॅथ्स होता फर्स्ट इयरला, मेन आमचा कॉम्प्युटर सायन्स होता। सो तो एक सब्जेक्ट होता, म्हणजे आम्ही फिजिक्स करत नव्हतो, एक सब्जेक्ट होता आणि तेव्हा आम्ही एक्सपेरिमेंट करायला लॅबमध्ये पार्टनर्स होतो। व्हॉट्स युअर फर्स्ट इम्प्रेशन? माझं फर्स्ट इम्प्रेशन असं होतं की साधी आहे, सुरळ आहे आणि वाईफ मटेरियल आहे। सो ती आधीपासून तशीच होती आणि माझं आधीपासून असं होतं की मी म्हणजे टाइमपास मध्ये मला काही करायचं नव्हतं। जर मला कुठली मुलगी आवडतं तर मला तिच्याशी लग्नच करायचं,
आणि फर्स्ट इम्प्रेशन तिचं तेच होतं. ती वाईफ मटेरियलच होती. कॉलेजमध्ये असताना पण ती तशीच राहायची, तशीच बोलायची आणि तिचा स्वभाव, तिच्या सगळ्या बोलण्या चालण्याच्या गोष्टी ह्या कम्प्लिटली वाईफ मटेरियल होत्या. सो ती मला इम्प्रेस केली त्या गोष्टीने आणि म्हणून मी तिला विचारलं. मग हे सगळं सुरळीत झालं की काही? नाही, एकदम सुरळीत. म्हणजे एक दिवस मला असंच वाटलं, तिचा बर्थडे होता, मी तिला विचारलं, तिने 8 दिवसाचा टाइम घेतला आणि तिने सांगितलं. एकदम सॉर्टेड, काहीच इश्यू नव्हता. मी तो आधी म्हणजे मी तिला विचारण्याच्या आधी तिला माहित होतं की मला ती आवडते. तिलाही माहित होतं, मलाही माहित होतं ती मला आवडते. मला माहित होतं ती होच म्हणणार आणि म्हणूनच मी विचारलं, अदरवाईज मी विचारलंच नसतं. म्हणजे माझा स्वभाव असा आहे की जर समोरची व्यक्ती मला एंटरटेन करणार आहे, मला माहित असेल तरच मी त्याला बोलतो, अदरवाईज मी बोलणारच नाही. मग घरच्यांपर्यंत वगैरे कसं पोहोचलं हे आणि मग काय रिॲक्शन होती सगळ्यांची? आणि किती वर्षाचं रिलेशन होतं? किती वर्षाचं? 7. माझं थोडं आता तुला मी सगळं रिकॉल करून देणार. 7 वर्षाचं होतं. 7 वर्षानंतर म्हणजे माझ्या आईला ती घरी यायची कधी आणि ती एकच मुलगी होती, ती घरी यायची. म्हणजे माझा बर्थडे असेल, माझ्या घरी माझ्या बहिणीला मुलगा झाला तर माझे फ्रेंड्स यायचे, पण बॉईज फ्रेंड्स असायचे सगळे आणि एकच मुलगी असायची. सो माझ्या आईला आधीपासूनच माहिती होतं की एकच मुलगी येते प्रत्येक वेळी बर्थडे सेलिब्रेट करायला किंवा कुठलंही ओकेजन असलं की. तर माझ्या आईला आधीपासून माहितीच होतं, पण मी क्लिअरली काय सांगितलं नव्हतं. मग जेव्हा लग्नाचा विषय निघाला तेव्हा मी आईला सांगितलं. तेव्हा आईलाही माहिती होतं की हा हेच असणार आहे. सो आईला काही प्रॉब्लेम नव्हता. आई तिला आधीपासून ओळखायची आणि तिचं घरचं ती सांगेल, कारण मी जास्त बडबड करतो. माझ्या घरी असं रॅन्डमली ऍक्च्युली मी ह्याला मेसेज केला एक दिवशी की मी सांगून टाकते आता घरी लग्न वगैरे करायचं होतं चांगलं असे. मग आणि तेव्हा तू बहुतेक ऑनलाईन नव्हता आणि मी 5 मिनिटांनंतर त्याला मेसेज करते, मी सांगून दिलं पप्पांना. तू काय बरं बोलते की मस्करी करते? म्हणजे हा. मग काय भेट वगैरे झाली, सगळं ओळखलं वगैरे, ते सगळं सॉर्टेडच होत आलेले, काही मध्ये अडथळे आणि काही नाही. फिल्मी असं काहीच घडलेलं नाही. बरं, कोणी प्रपोज केलाय घराना फर्स्ट? ओके, नाईस. काय सीन म्हणजे काय नॉर्मल होते? काही नाही, तिचा बर्थडे होता. तिचा मूड मी बघितलं की तिचा बर्थडे आहे 1 डिसेंबरला तिचा बर्थडे असतो 2014 आणि बर्थडेचं ओकेजन मी निवडलं की तिचा मूड चांगला असेल. आणि रॅन्डमली आम्ही कॉलेजच्या एका कॉरिडॉरमध्ये गेलो होतो आणि तिला एक्सपेक्टेड नव्हतं ऍक्च्युली की त्या दिवशी कसं काही हा करेल. मी कॉरिडॉरमध्ये उभं होतो आणि मी तिला चॉकलेट वगैरे दिलं, हॅपी बर्थडे बोललो आणि आय लव्ह यू. म्हणजे मी रिदम पकडला की हॅपी बर्थडे, आय लव्ह यू. बोलणं सगळं करून. आणि मला विश्वासच नव्हता होत आणि आय थिंक त्यानंतर काहीतरी माझे प्रॅक्टिकल होते ह्याचे नव्हते, पण मी त्या झोन आउट होते ऍक्च्युली की काय बोलला. माहित होतं की एकमेकांना आम्ही लाईक करतो, बट असं एक्सपेक्टेड नव्हतं की अचानक असं रॅन्डमली. नंतर मग म्हणलं बरं ठीक आहे मी येते आणि मी निघून गेली तिकडनं. आणि मग नंतर मी भेटायचंच पुन्हा, बट मी तोपर्यंत त्याला मी आन्सर दिलं नव्हता असंच. मग असंच मग त्याला जाणून घ्यायचं होतं काय मग कधी वगैरे, बट ही वॉज चिल की हा लगेच काही घाई नाही आहे, वेळ दिला नाही. तरी मी सारीच्या बोलून लागलेला हा असं, बट तरी ही वॉज लाईक मला चांगलं असतं तू अजूनही टाइम घेतला असतं तरी मला यायचं नव्हतं. बिफोर मॅरेज आणि आफ्टर मॅरेज काय बदल आहेत मग? कारण 7 वर्ष रिलेशनशिप मध्ये होता तुम्ही आणि आता त्या लग्नानंतर काय चेंजेस आहेत किंवा काय पॉझिटिव्ह अजून गोष्टी कळल्या आहेत तुम्हाला? काय कशी चालली आहे हा प्रवासी जर्नी? मला तर खूप मजा येते, कारण त्याच्यामुळे मला खूप वेगळं काही एक्सपिरियन्स करायला मिळतंय. म्हणजे आधी जेव्हा आम्ही 7 years रिलेशन मध्ये होतो तेव्हा पहिली गोष्ट आम्ही वेगळे राहत होते, लग्नानंतर एकत्र राहायला मिळतंय. आता मी कधीही फिरायला जाऊ शकतो. रात्री मला कधी असं वाटलंय की भूक लागली वगैरे तर 12 वाजू दे 1 वाजू दे 2 वाजू दे ही डझंट केअर. भूक लागली ना चल, शोधेल तो जी जागा ओपन असेल ती शोधेल आणि तो घेऊन जातो मला काय. सो ती एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे जी आम्हाला आधी नाही करायला मिळायची. जास्त वेळ मिळतो त्याच्यासोबत. आता थोडा कमी झालाय बट ऑब्व्हियसली ते एक चेंज आहे. आणि जेवढा तो स्वीट होता लग्नाच्या आधी त्यामुळे खूप जास्त स्वतः आहे आणि खूप जास्त जबरदस्त आहे. सो मी जे काही करू शकते माझ्या प्रोफेशनल लाईफ मध्ये वगैरे किंवा माझ्या पर्सनल लाईफ मध्ये ते त्याच्यामुळे. सो स्वीट. मी म्हणूनच म्हणाले ना की सो कॉल्ड कडू कारलं जी इमेज बनली आज, खरंच तो किती गोड आहे त्याच्यात. तू काय सांगशील? बरेचसे चेंजेस आहेत.
म्हणजे लग्नाच्या आधी आपण एकत्र राहत नसतो. म्हणजे एकत्र राहणं, चार भिंतींमध्ये एकत्र राहून संसार करणं खूप खूप चेंजेस असतात त्याच्यात. एक एक गोष्ट मी सांगेन की लग्नाच्या आधी समजा भांडण झालं असेल तर आपल्याकडे ऑप्शन असतं की आपण फोन कट केला. अगदीच जास्त मोठं भांडण झालं असेल तर ब्लॉक केलं. लग्नानंतर तो ऑप्शन नसतो आपल्याकडे, समोरच राहायचं कारण आणि आपण समोरच राहणार असतो. आणि मॅडमचं असं असतं की आमच्या दोघांमध्ये खूप मोठा डिफरन्स आहे. भांडण झालं असेल की मला पीस हवा असतो, शांतता हवी असते. मी चुकीचा असेल किंवा मी बरोबर असेल, मला ते सोल्युशनच काढायचं नसतं की मी चुकीचा आहे की तू चुकीचं, कुणाची चूक आहे. माझं फक्त एवढं म्हणणं असतं की जर माझं काही चुकलंय तर मला फक्त वेळ द्या आणि शांत राहा. मॅडमचं असं असतं की नाही, आत्ताच डिस्कशन करायचंय, आत्ताच सोल्युशन काढायचंय, आत्ताच संदर्भाचं स्पष्टीकरण द्यायचं. आणि ते एवढं मला हे होऊन जातं की यार मला नाही डिस्कशनच नाही करायचंय. तर तो एक मेजर चेंज आहे लग्नानंतर. आणि मला ते खेळावंच लागतं, संदर्भ काही स्पष्टीकरण द्या. आणि मग माझी इच्छा नसताना, म्हणजे एवढा चेंज झालाय माझ्यात की मी भले मोठे मोठे एक्सप्लेनेशन द्यायला लागलो. आणि मला कधी कधी विचार करतो की अरे मी का करतोय हे, की मला नाही द्यायचे एक्सप्लेनेशन. हा, माझी चूक नसेल तरी मी चुकीचा आहे. मी एवढं बोलून संपवायचं असतं पण तरी नाही, मला एक्सप्लेनेशन द्यावेच लागतात. तो एक मोठा मेजर चेंज आहे. आणि हे तसं ती म्हणाली की जास्त वेळ स्पेंड करता येतो, कधी बाहेर जाता येतं, कधी काही कुठल्याही गोष्टी करता येतात. सो ते चेंजेस. बरं, पण हे समजा तर भांडणं झालं तर नेमके मुद्दे काय असतात? म्हणजे ते मुद्दे असतात की कधी कधी खूप इरेलेव्हंट असतात मुद्दे आणि कधी कधी लॉजिकल असतात. मोस्ट ऑफ द टाइम मी एक्सेप्ट करतो की माझी चूक असते, मीच काहीतरी माती खाल्लेली असते. हा, मी सांगतोय काय, भांडणात पण मी हे चालत असतो की हो माझी चूक होती, पण मग आता मी करू काय त्याच्यावर, सॉरीच बोलू शकतो जास्त करून. पण ते नाहीच होत, मोठे मोठे एक्सप्लेनेशन द्यावे लागतात. बट एक गोष्ट आहे की जर भांडण झालं असेल ना आणि मला राग आलेला असेल तर मला खूप जास्त वेळ लागतो. तिचं असं असतं की ती 5 मिनिटात नॉर्मल होऊन जातं. सो तो एक खूप मी म्हणजे अप्रिशिएट करण्यासारखी गोष्ट, आणि मी नेहमीच करत असतो अप्रिशिएट, आज फक्त ऑडियन्स समोर करतो. आणि ती एक गोष्ट आहे तिच्यात की राग आला, माझ्यावरती जास्त वेळ रागवूच नाही शकत. म्हणजे मी लिटरली फोनवर वगैरे बोलून टाकेन, तर मला राग जर आला असेल ना, तुम्ही व्हॉट्सअपवरती भले मोठे मेसेजेस वगैरे करीन, बट तो जेव्हा समोर येतो ना, माझा राग काय माहिती मला आला असेल तरी मला हसायला येऊन जातं. सो तो राग मेल्ट होऊन जातो. वीक पॉइंट आहे यार, असं नाही. आणि मी त्याचा बऱ्याचदा फायदा उचलतो. बरं, असं काही आठवणीचं आहे का की त्याने राग आला आणि तो काहीतरी खूप छान असं सॉरी म्हणलाय किंवा ही काहीतरी छान सॉरी म्हणली, लक्षात घालायला आता आता जसं आउटडोर शूट चाललंय ना, वेळ कमी देता येतो एकमेकांना, वेळ कमी देता येतो, त्यामुळे बऱ्याचदा भांडणं होतात. अशीच काहीतरी छोटं मोठं भांडण झालंय. तर त्यानंतर छोटं मोठं नाही, ऍक्च्युली खूप मोठं झालं. तर ते काय झालं वगैरे तो वेगळा म्हणत आहे. तर त्यानंतर त्यांना तिचं असं एक म्हणणं होतं की तू मला आता नेहमी सॉरी बोलतोस किंवा मेसेज वगैरे करतोस किंवा नॉर्मल गोष्टी हग वगैरे करणार वगैरे. तिचं म्हणणं होतं दिस टाइम मला काहीच नको आहे, दिस टाइम मला एक लेटर लिह. आणि मी आयुष्यात कधी कोणाला लेटर लिहिलेलं नाही. तर तिचं म्हणणं होतं की मला लेटर लिहून सॉरी बोलतोय तरच मी हे करेन, म्हणजे मी आयुष्यात कधी कोणाला लेटर, म्हणजे एवढे मी कष्ट घेतलेले ना तिला इम्प्रेस करण्यासाठी किंवा प्रपोज करण्यासाठी, कधीच एवढे कष्ट घेतलेले नव्हते कॉलेज लाईफ मध्ये. सुरुवातीला म्हणजे असं असतं ना की सुरुवातीला आपण जास्त कष्ट घेतो, इम्प्रेस करायचंय मला वगैरे, मी कधीच केलं नव्हतं. आणि मी लिटरली काल एक लेटर लिहून तिला सॉरी म्हणाले. आणि एवढा मोठा भला मोठा, म्हणजे मी पेपर्स घेतले, स्टेशनरी मध्ये गेलो, पेपर घेतले, छोटा पेपर घेतलेला पहिले, तर त्याच्यावर लिहायला बसलो आणि तो पुरेच ना. मी परत खाली आलो, ऑफिसला गेलेलो, परत खाली आलो, दोन मोठे कार्ड पेपर घेतले आणि कार्ड पेपरवर लेटर लिहिलं. किती गोड आहे. आणि मी तो खूप वेळा वाचलाय आणि तो नसले तेच वाचली म्हणून मला रिटर्न मध्ये हवं होतं ऍक्च्युली की बट ते एक आहे की लग्न आधी किंवा इव्हन लग्नानंतर जेवढं तिने
इम्प्रेस नाही केलाय ना तो, आता सिरियस झाल्यापासून थोडा इम्प्रेस करतो मला आणि तेवढ्या एफर्ट्स घेतो. वाव, म्हणजे तेच आहे ना, त्याचं पण ते की वेळ देता येत नाही पण आहे, समवन इज इम्पॉर्टंट, तर दाखवायला गरजेचं आहे की मी बोलते, मला बोलल्याशिवाय ना मला राग नाही. हा, मला एक्सप्रेस आहे की त्याला राग आला की तुला शांत पाहिजे, मी बोलल्याशिवाय मी जाऊच नाही शकत राग. सो मला बोलायचं असतं, राग असेल किंवा सॅड असेल काहीही असेल तर मी मिस पण करत असेल तर मी त्याला सांगते की अरे मिस करते वगैरे असं. तो नाही बोलत, बट तो गोष्टी करतो ज्याने की मग मला कळतं की हा ते मिस करतोय, व्हिडिओ कॉल करून दिला असतात, शूट मधून कॉल करून देईल वगैरे, तसं असतं. छान आहे, गोड आहे. असं कधी झालंय की काहीतरी वाद झालाय आणि मग त्यानंतर तुझा सीन लागलाय, मग तू सीन मध्ये आणि मेसेजेस अरे बऱ्याचदा खूप वेळ झालाय असं. नंतर मला सांगावं लागतं की विषयाला डिरेक्टरला की 2 मिनिटं होती, 2 मिनिटं. आणि मग मी लिटरली चालू टेक मध्ये पण कधी कधी व्हिडिओ कॉल वगैरे पण केलेला आहे. म्हणजे मला हे सांगायला की आता नंतर बोलतो, सॉरी आता फक्त टेक देऊन येतो, कारण ऑल कॉम्पोजिशन आहे, क्लोज असेल, राणी आणि मी असेल फक्त त्यावेळेस एकदा ठीक असतं, पण ऑल कॉम्बो चालू आहे, खूप बाकीच्यांचा वेळ वाया जाईल. मी 2 मिनिटात आलो फक्त 2 मिनिटात. चालू टेक मध्ये माझा क्लोज चालू आहे, खाली मी काय करतो मला माहिती नाही, किंवा ओएस चालू आहे, माझा शोल्डर आहे, समोरच्याचा फेस आहे, 2च मिनिटं ओएस चालू आहे, मी लगेच तुला कॉल बॅक करतो. असं बऱ्याचदा झालं. तुला मग पटतं ना, म्हणजे समजून घेतेस की कसं काय, राग अजून चढतो की मग नाही ते माहित असते की तू शॉर्ट मध्ये असताना मेसेज करते एखादी व्यक्ती म्हणजे किती इम्पॉर्टंट आहे मला कळत आहे. म्हणजे तेवढंच असतं की मी शॉर्ट मध्ये 2 मिनिटात नंतर जोपर्यंत म्हणजे अर्धा तास जरी लागला तो शॉर्ट संपायला किंवा मास्टर संपायला तरी काही डिस्टर्बन्स नसतो की पूर्णच नाही आला, मग तेवढं इन्फॉर्म कर की आजच्या शॉर्ट मध्ये ओके. आणि मी ऍक्च्युली मोस्टली आधी मी करायची कॉल वगैरे असं, पण नंतर जेव्हा मला कळायला लागले की आता असं सगळं असतं शूटिंग किंवा शेड्यूल असा सगळं असतो, मग मी मिस कॉल देते कधी कधी फक्त, कारण मला माहित नसतं तो शॉर्ट मध्ये असेल नसेल, आणि मग तो मेसेज करून देते की हा ठीक आहे, मग नंतर समजून आता भांडू शकते ना, मग ठीक आहे. जेव्हा कळलं की आता ह्याचं शूटिंग साताऱ्याला असणार आहे, आउटडोर शूट आहे, तर त्यावेळी कसं प्रिपरेशन केलं, माइंड कसं प्रिपेअर केलं आणि कसं ते सगळं मॅनेज करताय आता सध्या, बॅलन्स करताय प्रोफेशनल लाईफ पर्सनल लाईफ? मी लग्नानंतर कधीच ऑनेस्टनेस राहिलेलं नाही, कधीच नाही. तिचं ऑफिस इकडे आहे, माझंही ऑफिस ठाण्यातच आहे, सगळं काम ठाण्यात चालतं बिझनेस. सो मी कधीच लॉंग डिस्टन्स, आणि आम्ही एक्सपेक्ट पण केलं होतं की आम्ही कधी लॉंग डिस्टन्स वगैरे करू. सो जेव्हा कळालं की सातारा असून शूट, आम्ही लुक टेस्ट वगैरेला पण साताऱ्यालाच गेलेलो. मला एक्सपेक्टेड नव्हतं. आम्ही म्हणजे लुक टेस्ट झाली, ऑडिशन झालं, त्यानंतर परत फायनल लुक टेस्ट झाली गोरेगावला. तेव्हा पण आमच्या डोक्यात हे होतं की साताऱ्याला असतो शूट, पण आम्ही खूप कॅज्युअली सगळ्या गोष्टी करत होतो. आणि ज्या दिवशी फायनल कॉल आला प्रोडक्शन मधनं की तुझं सिलेक्शन झालंय, आणि तर तेव्हा आम्हाला या गोष्टीचा आनंद होता की 8-9 वर्षांपासून ज्या गोष्टीची वाट बघतोय की वन डे रोल करतोय, साईड ऍक्टर करतोय, छोटे मोठे काम करतोय, आणि प्रत्येकाचं स्वप्न असतं की लीड करायचं होतं. सो 8-9 वर्षापासून ज्या संधीची वाट बघत होतो ते फायनली मिळालंय आम्हाला, त्याचा आनंद पण होता. आणि ऍट द सेम टाइम हे पण होतं की अरे लॉंग डिस्टन्स कसं करणार होतं आपण. सो खूप तडजोड करून आणि खूप सारे डिस्कशन्स करून काय गोष्टी कशा करायच्या आहेत, मी किती वेळ तिथे राहणार, तिथे कसं राहणार, ह्या सगळ्या गोष्टीचं प्रिपरेशन करून पहिले 1-2 महिने खूप जास्त त्रास झाला. बिकॉज मी स्वतः म्हणजे मी वयाच्या 30 वर्षापर्यंत घरापासून लांब कधीच एवढा राहिलेली नाही मी स्वतः. कारण माझं शाळा, कॉलेज, बिझनेस, काम सगळं ठाण्यात. बॉर्न अँड ब्रॉट अप इन ठाणे, म्हणजे माझा जन्म पण ठाण्यात झाला. मी ठाण्याच्या बाहेरच राहिलेलो नाही. हा, कधी 8 दिवस 15 दिवस काही नॉर्मल शूट्स असले, मी हिंदी शूट करायचे, त्याचं कधी गुजरातला शूट असायचं, कधी उत्तराखंडला शूट असायचं, 8-15 दिवसाचं शेड्यूल असायचं. सो खूप जास्त टफ होतं. 1-2 महिने खूप जास्त त्रास झालेला आम्हाला. इव्हेंच्युअली ती सवय झाली आहे. आणि आता कधी तिचं वर्क फ्रॉम होम असलं तर ती पण कधी येऊन तिथे राहते माझ्यासोबत, कधी सेटवर पण येते. सो आता यूज टू झालं आम्ही त्या गोष्टी. तुला कसं जमतंय, म्हणजे माइंड कसं प्रिपेअर केलंस तू किती सपोर्ट केलास त्याला? आणि करायचं तर होतं नाही आम्हाला माहित होतं, बट एकच फक्त पॉइंट होता ज्याच्यावर विचार करण्यासारखं होतं, दॅट वॉज सातारा आउटडोर सवयी. आणि नंतर मग असं झालेलं होतं की मला हायब्रिड होतं तेव्हा, सो वी वर लाईक की ठीक आहे चालेल,
करून घेऊ आपण येगा वगैरे असं होऊन जाईल. आणि तेव्हा हे नव्हतं माहिती की याचा शेड्यूल एवढा बिझी असून वगैरे, ते त्यालाही आयडिया नव्हती. आणि फर्स्ट 2 months वगैरे खूप जास्त हेवी असतं हे नंतर त्याने पण मला सांगितलं वगैरे. सो समजलं आम्हाला इव्हेंच्युअली. मग नंतर होत गेली सवय वगैरे. सो आता ठीक आहे. सेटवर असं कधी अचानक येऊन कुठली का सरप्राईज? हो, एकदा नितीन घेऊन आलेला. हा. एकदा झालेला, फॅक्टरीमध्ये शूट करत होता आणि मी घरीच होते आणि निखिलला बहुतेक लवकर ऑफ झालं, त्याला टिफिन घ्यायला जायचं होतं. सो त्याने असंच मला विचारलं की तुला यायचं का सेटवरती. मग ही सेट मी की चल पण त्याला सरप्राईज देऊया. तर मग तुम्हाला घेऊन आला सेटवरती आणि मग त्याचा बसलेला होता. ऍक्च्युअली शॉक झालेला की अरे ही कुठून आली इथं. जनरली कसं असतं की कपल्स म्हणतात आपलं थोडं इन्सिक्युरिटी नाही म्हणू शकत, पण आपल्या माणसाबद्दल थोडा पॉझिटिव्हनेस असतो. असं काही आहे का? कसला? बोल. एवढं काही नाही. म्हणजे मी राणीला पण ओळखते. एवढं नाही. काय सांगशील तू अक्षय? थोडंफार तर असतं प्रत्येक, पण अगेन तिचं म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे. आधीपासून त्या गोष्टी क्लिअर आहेत. आणि असं नाही की हा माझा पहिला शो आहे, ह्याआधी मी कामं केली. सो तेवढी ती मेंटली एकदम डे 1 ला बोललो तर या शोच्या नाही, तेव्हा रिलेशनशिप आमचं सुरू झालेलं. तेव्हा पण मी म्युझिक व्हिडिओज वगैरे करायचे, त्यात पण काही सीन्स असायचे. सो तेव्हा ती हळूहळू मेंटली प्रिपेअर व्हायला तिचं हे बॅकग्राऊंड बिलकुल नाही आहे. ती सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. तिच्या फील्डमध्ये आणि माझ्या फील्डमध्ये खूप जास्त जमीन आसमानचा फरक आहे. सो तिच्यासाठी डे 1 पासून मेंटली प्रिपेअर होणं एकदम डिफिकल्ट होतं. सो हळूहळू आणि मीही हळूहळू कामं करायला लागलो. पहिले मी छोटा मोठा म्युझिक व्हिडिओ करायचो, त्यानंतर मी थिएटर केलं, त्यानंतर हिंदी शोज केले. हिंदी शोजमध्ये छोटं मोठं काम असायचं, त्यात काही माझा एवढा फिमेल आर्टिस्टसोबत इंटरॅक्शन नसायचं. त्यानंतर आता हा शो करतोय, यात लीडच करतोय. सो तिला हळूहळू ती मेंटली प्रिपेअर झाली आहे आणि आता ती फुल्ली प्रिपेअर्ड आहे. सो म्युच्युअल अंडरस्टँडिंगवर काही गोष्टी मी ठरवून घेतल्या की अशा गोष्टी होणार आहेत, असं काम असणार आहे. आणि सगळ्या गोष्टी आधी सांगितलेल्या असतात की बाबा असं काम आहे, असं सीन आहे, त्याच्यात असं असणार आहे. आणि ते आता मी खूप अप्रिशिएट करतो की तिचं हे बॅकग्राऊंड नसताना सुद्धा ती एवढं अंडरस्टँडिंग असणं. आधीपासून जर मी अशा फील्डमधली मुलगी असती तर तिला माहिती आहे त्या गोष्टी कशा करत होतात. बट ज्या फील्डमध्ये ती काम करत नाही आणि तिला ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेणं की कसं शूट होतं, कसे सीन शूट होतात, हे सगळं कळाल्यानंतर सुद्धा एवढी म्युच्युअल अंडरस्टँडिंग असणं. आणि एक गोष्ट तिची अप्रिशिएट करण्यासाठी जी मी कालच्या लेटरमध्ये पण लिहिली आहे की तिचं स्वप्न हेच आहे की मी माझी स्वप्न पूर्ण करावं. तिचं स्वतःचं असं इंडिव्हिज्युअली काही स्वप्न नाहीये. सो ही एक गोष्ट मला खूप अप्रिशिएट करावीशी तिची वाटते. आणि तुला आतापर्यंत या दोघांच्या सीन मध्ये किंवा ओव्हरऑल त्यातली जी आता शो सुरू आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर तुला आवडलेला सीन किंवा त्याच्याबद्दल काय सांगते? मला सर्वात जास्त आवडलेलं पर्सनल फेवरेट वॉज हळदीवाला सीन, ज्यात तो ड्रम होता. म्हणजे मी ऍक्च्युली वर्किंग होती त्या दिवशी, अदरवाईज तो मला घेऊन गेला. पण त्याने मला जेव्हा व्हिडिओ पाठवला आणि त्याला वेट नव्हतं होत, मेन म्हणजे की तो सीन झाला, तो आला बाहेर आणि त्याने पहिले मला व्हिडिओ कॉल केला तिथून. युजली तो व्हिडिओ कॉल करत नाही साईडवरून. सो त्याने व्हिडिओ कॉल केला आणि बस कसं सगळं झालं, हे सगळं झालं. मी म्हटलं तू बोलतोयस मला एवढं सगळं, पण व्हिडिओ तर पाठव. मग त्याने मला व्हिडिओ पाठवला आणि मला रडायला आलं. म्हणजे ते बघून मला असं अजून झालं की नाही तू कर, तू ह्याच्यातच कर, ऍक्टिंग वगैरे मध्ये तू कर एकदम. सो दॅट वॉज माय पर्सनल फेवरेट. आणि दुसरं म्हणजे थ्रू आउट जर असं बघायला गेलं तर मी खूप खुश आहे, कारण की इंद्राचा रोल आहे त्याच्यात खूप अशा व्हरायटीज त्याला करायला मिळत आहेत. सो आता एक झालेला बलूनवाला सिक्वेन्स मला जाम आवडलेला तो, बिकॉज तिथे एक सॉफ्टवेअर साईड दिसत होती इंद्राची. मग एक होता म्हातारा जिथे होता तो वाला रोल, कारण त्यात लुक वगैरे असं वेगळंच होतं काहीतरी एक्सपेरिमेंट करायला. ते हळदीचं तर एक होतं जेव्हा त्याची एंट्री सिक्वेन्स होती ते थोडं वेगळी एंट्री सिक्वेन्स होती. ते वाला पण एक खूप छान होतं आणि आता अजून होत राहतं. सो छान वाटतं.
की असं वेगळं काही काही करायला मिळतं एकाच शो मध्ये आणि एवढ्या ऑपॉर्च्युनिटीज मिळतात. सो ग्रेट टू खूप छानसा म्हणजे म्हणतात ना की एकमेकांना कम्पॅटेबल आहात असं दिसतंय. खूप छान बोलताय तुम्ही. या जोडीला जर म्हणायचं गेलं खऱ्या आयुष्यात तर बॅकबोन म्हणायचं किंवा सपोर्ट सिस्टम फॅमिलीमध्ये कोण आहे किंवा ओव्हरऑल तुम्ही एकमेकांना कसे सपोर्ट? माझ्यासाठी तीच आहे. बिकॉज मी जसं आधीच्या प्रश्नाचं उत्तर देताना पण म्हणालो की या फील्डमध्ये काम करत असताना वेगळ्या फील्डमध्ये काम करणारी बायको असताना सुद्धा ती प्रत्येक गोष्टी सांभाळून घेते. आणि मेन म्हणजे टाइम जेव्हा मी देऊ शकत नाही तेव्हा थोडी करजोड वगैरे होते, भांडणं वगैरे येतात, तो भाग वेगळा. पण ऍट दी एंड तेच असतं की सांभाळून घेतलं जातं टायमाच्या या गोष्टी. टाइम वगैरे जेव्हा मी देऊ शकत नाही, सो मी तर म्हणेन तीच माझी बॅकबोन आहे. आणि हे मी प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये म्हणून असतो की या फील्डमध्ये काम करत असताना खूप जास्त स्ट्रेस पण असतो. म्हणजे वर्किंग आवर्स सोडता बाकी सगळ्या गोष्टींची डील करणं, बाकी सगळ्या लोकांची डील करत असताना खूप जास्त स्ट्रेस असतो. आणि तो स्ट्रेस काम करून आल्यानंतर घरी नोईंगली ज्या व्यक्तीवर निघू शकतात ती एकमेव व्यक्ती तीच आहे. कारण मी घरातल्या बाकीच्या व्यक्तींवर मी तो स्ट्रेस नाही काढू शकत. बिकॉज ती तो समजूनच नाही घेऊ शकत की कारण मी डे टू डे लाईफमध्ये काय गोष्टी करतोय मी ऍट द एंड ऑफ द डे येऊन तिला सांगू शकतो. तो तीच एक खऱ्या अर्थाने लागतो गोष्ट. माझ्यासाठी तर तोच आहे. कारण राईट फ्रॉम द बिगिनिंग मला प्रत्येका गोष्टीत त्याने सपोर्ट केलाय. म्हणजे एका फिमेलने वर्किंग करणं इज त्याच्यातच डिफिकल्ट असतं ऍक्च्युली. कारण घर सांभाळून खूप एक्सपेक्टेशन्स असतात. सो घर सांभाळून तुम्ही कामही करायचं. बरं कामातही असं काही नाही की माझेही वर्किंग आवर्स फिक्स असतात. सो कधी प्रोजेक्ट वगैरे आलं तर आम्हाला टाइम झोनच्या नुसार म्हणजे रात्री 2 वाजता उठून सगळे 4 वाजता उठून वगैरे सुद्धा करावं लागतं. कधी आम्ही पण 18 आवर्स वगैरे असं काम करतो. सो त्या सगळ्या टाइम मध्ये तो खूप पेशंटली असतो माझ्यासोबत. आणि मीही खूप फ्रस्ट्रेट होऊन जाते. म्हणजे मी हे सांगेन की त्याच्यात पेशन्स खूप जास्त आहे माझ्यापेक्षा. सो मी खूप पटकन फ्रस्ट्रेट होते. सो ते आहे की मी फ्रस्ट्रेट वगैरे झाली की तो खूप सांभाळून घेतो त्या सगळ्या गोष्टींना. आणि मेन सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे हे की त्याने नेहमी आजपर्यंत माझ्या कम्फर्टचा विचार पहिले केला आहे. सो इव्हन जेव्हा तुम्ही मला विचारलं की इन्सिक्युरिटी होतं की मला ऑफिसमध्ये सुद्धा लोक विचारतात की कसं मला हे जाणून घ्यायचं आहे की एका ऍक्टरची जी स्पाऊस असते ते कसं हे सगळं मॅनेज करतात. सो मला सगळ्यांनी हेच आन्सर असतं. आणि दे आर लाईक की थोडं लॉंग डिस्टन्स मध्ये राहते कसं करतात यार त्याचं टायमिंग असं असतं. बिकॉज आमच्या ऑफिसमध्ये सुद्धा मी अशी पहिली व्यक्ती आहे जिचा नवरा ऍक्टर आहे. अदरवाईज कोणाच बॅकग्राऊंड असं नाही. सो त्यांना खूप असं एक्साइटमेंट असते जाणून घ्यायची की काय होतं बिहाइंड द सीन्स वगैरे कसं. सो मी त्यांना हेच सांगते की मी आज जे एवढी चिल आहे ना ते फक्त त्याच्यामुळे आहे. बिकॉज तो मला कम्फर्टेबल फील करवतो. सो असं काही नाही की मी कधी कधी शूटवरती जाते. मी सुद्धा बघितलंय कसं शूट होतं वगैरे. बट ते सगळं मी बघण्यासाठी मला सपोर्ट आणि कम्फर्टेबल फील करण्यासाठी जी व्यक्ती आहे तर तोच आहे. विश्वास मला वाटतं एक मेन बेस असतो तो आहे. तो महत्वाचा आहे आणि तो आज नात्यात असणं गरजेचं आहे. आणि तो दिसतोय मला यामध्ये. आतापर्यंतची दिवाळीबद्दल बोलायचं झालं तर दिवाळी किती स्पेशल असते आणि खरंच ती नात्यासाठी किंवा आपण फॅमिलीमध्ये भेटतो गेट टुगेदर होतं आणि त्यानंतर तो बॉन्ड स्ट्रॉंग होतो. तर हे सण किती महत्वाचे असतात आणि कसे सेलिब्रेट करतात? आमच्यासाठी तर खूप स्पेशल असतात. बिकॉज आता तो आउटडोर असल्यावरती तो जेव्हा घरी येतो तेव्हा सगळे येतात भेटतात वगैरे. आणि ते असतं ना की खूप टाइम नंतर जेव्हा आपण भेटतो तेव्हा एक वेगळीच मजा असते. सो ताई वगैरे जेव्हा येतात घरी त्यांच्याकडे पण एवढ्या गोष्टी असतात शेअर करायला. त्यांना याचे किस्से वगैरे जाणून घ्यायचे असतात. आणि आम्हालाही सगळ्यांना कळतं मग की अरे हे असं झालेलं की बाकी एखादी गंमत झाली. सो ते जे फन असतं ना ते वेगळंच असतं. आणि मुलं वगैरे असतात त्यांनाही मामा तू असं केलंस टीव्ही मध्ये असं नाही करायला पाहिजे. एकदा मला इंटरव्ह्यू मध्ये बोललेला आता अजी सिक्वेन्सच्याच वेळेस ना की यार मामा असा का वागतोय वगैरे. तर तो म्हणालेला की बाई त्यांना दाखवू नको तसं. आणि त्यांचे प्रश्न वेगळेच असतात म्हणजे आपण इमॅजिनच नाही करू शकत. सो त्यांना त्यांच्या लँग्वेज मध्ये समजवायचे की अरे ते ऍक्टिंग आहे किंवा एखादी गोष्ट अशी केली तर का केली वगैरे. सो ते सगळं खूप फन असतात. त्यांच्या वेळेमध्ये त्यांना एक्सप्लेन करायचं असतं. सो अशा सगळ्या गोष्टी असतात. म्हणजे माझ्या घरी पण असं भेटलो वगैरे कधी की मम्मी पप्पा आपण मी असं का केलं
मग कॉफी अजून आली कशी नाही, असं मम्मीचं नेहमी ते असतं की कॉफी अजून आली कशी नाही, मला पहिले कॉफी रेडी करून ठेवून दे, नार वगैरे आपटलं जाईल किंवा असं काही. तर ती एक गंमत असते मजा असते. तू काय सांगशील? दिवाळी एक सण असा जो जास्तीत जास्त वेळ आपण आपल्या फॅमिलीसोबत स्पेंड करतो. त्यामुळे दिवाळी ही नेहमी स्पेशल असते. आणि जसं ती म्हणाली की दरवेळी ऍक्च्युली यावर्षी नाही येऊ शकले माझी बहीण आणि मुलगा. पण आमच्या घरात असं आहे की आम्ही 3च जण आहोत. मी, माझी बहीण, माझी आई. तर आणि आम्ही दोघं वर्किंग आहोत. माझी आई घरी असते. सो त्यामुळे आमच्या घरात खूप असं शांतता खूप असते. आणि जेव्हा दिवाळी असते तेव्हा माझ्या 2 मोठ्या बहिणी, त्यांची 4 मुलं, तिला 2 मुलं. सो ते आल्यानंतर एवढं आमचं घर भरलेलं असतं. सो आमच्यासाठी तेच स्पेशल असतं की आमचं घर दिवाळीच्या सणाला भरलेलं असतं. सो त्यामुळे माझी दिवाळी त्या एका गोष्टीमुळे स्पेशल असते की ऍटलिस्ट दिवाळीच्या दिवशी माझं घर भरलेलं असतं आणि खूप त्या लहान मुलाची मस्ती असते, ती बिघाट असतो. सो त्यासाठी माझी दिवाळी ही नेहमी स्पेशल असते. दिवाळीचा एखादा पदार्थ म्हणजे घरी कसं करायला वगैरे बनवतोस, तू मदत करतोस ते कसं? मी प्रत्येक वेळी करायचो, पण यावेळी मी अवेलेबल होतो. सो मोस्ट ऑफ द टाइम फराळ बनत असताना मी थोडीफार काहीतरी मदत करायचो. काय बनवलंस यावर्षी स्पेशल? किती वेळ मिळाला नाही, आईने केला आहे जास्त टाइम. सो केले शंकरपाळे वगैरे, करंजी, लाडू वगैरे केले, त्यांनी जास्त केलं. त्याला एखादा पदार्थ डेडिकेट करायचा असेल त्याच्या स्वभावानुसार वगैरे तर काय करशील? हे तरी नाणार, कारण ती बाहेरून रफ असतं बट आतनं सॉफ्ट आणि स्वीट असतं. मी आय वुड से चिवडा, बिकॉज चिवड्यामध्ये व्हरायटीज असतात. थोडा गोडवा असतो, तिखटपणा असतो आणि वेगवेगळ्या गोष्टी असतात. खूप जास्त इन्ग्रेडियंट्स असतात चिवड्यामध्ये. अशा वेगवेगळ्या व्हरायटीज ट्रेडिशनलमध्ये आहेत. सो आय वुड से चिवडा. एक छोटासा गेम करूया आपण. सेलिब्रिटी क्रश. खूप डिफिकल्ट करायचं. त्याचंही डिफिकल्ट आहे. मग मी क्रश म्हणून फेवरेट येस फेवरेट. 2 लिहिली बरं. डिफिकल्ट आहे यार. मी जर सेलिब्रिटी क्रश पेढीचं काय असं लिहू शकतोस ना. तुझं मी सांगू ना, सेलिब्रिटी क्रश चेंज होत राहतात. हो, त्यामुळे तुला कन्फ्युजन आहे. तर मला वाटतं जे तिने लिहिलंय ते नेहमीच असेल आणि असावं आयडियली. ते चेंज आता स्टार परवा आपण फोनवरती बोलत होतो की स्टार लोक कसे असतात. सेलिब्रिटी क्रश फेवरेट मी फेवरेट चालेल. हा, फेवरेट ऍक्टर. क्रश तर काय लिहू मी क्रश मध्ये? फेवरेट ऍक्टर तर सलमान आणि रणबीर कपूर. मी SRK आणि दुसरा ऑप्शन तू निवडलास ते बरं. हा, आम्ही युजली SRK बद्दलही बोलत असतो असं मला वाटतं. आणखी सांग काय आहे? SRKच नाही तर ते तर आहेच. मला म्हटलं बोलून टाकली गोष्टी तू. हा, बोललायस मला आता मला लेटर लिहावं लागेल. फेवरेट मूवी और टीव्ही शो. फेवरेट मूवी बद्दल काही म्हणणंच नाहीये. तिचा फेवरेट मूवी रिसेंटली मी बघितला. तो तिला खूप आवडला आणि त्या मूवीवरनं म्हणजे मला तो मूवी तिने बघितला आणि एवढा म्हणजे कधीच कुठल्या मूवी बद्दल तिने मला एवढं एक्सप्लेनेशन नाही दिलं की ह्या मूवी मध्ये का मला आवडलाय, काय त्याच्यात आवडलंय, तू पण बघ, आय इन्सिस्ट वगैरे. आता रिसेंटली तिने बघितलं.
कदाचित मी नाव थोडस चुकेल. अच्छा सॉरी नाव नाही कोण सांगायला पाहिजे. तू ॲनिमल. का आवडलं एवढं फिल्म? म्हणजे फक्त रणबीर आवडतो म्हणून की असं नाही काय? रणबीर आवडतो म्हणून नाही. ॲनिमल मध्ये ॲनिमल मध्ये बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या यु नो आपण जेव्हा इंद्राबद्दल बोलतो स्टार्टिंगचा जो इंद्रा होता तो खूप लोकांना असं वाटायचं की तो खूप चुकीचा आहे वगैरे. बट जेव्हा माझं श्वेता मॅमशी डिस्कशन व्हायचं ना आणि डे वनला जेव्हा डिस्कशन झालेलं तेव्हा मला कॅरेक्टरिस्टिक्स सांगितलेल्या मॅडमनी श्वेता मॅम इंद्रजितच्या आणि त्या मी कुठेतरी ॲनिमल मधल्या रणबीरशी कनेक्ट करायचो. ॲनिमल मधला रणबीर आणि हुकुमाची राणी ही मधला आधीचा इंद्रा ह्याच्यात एक गोष्ट सिमिलर आहे की लोकांना ते चुकीचं वाटतं ते जे काही करत असतात. बट ते त्यांच्या पर्स्पेक्टिव्हने ॲनिमल मधल्या रणबीर आणि इंद्रा त्यांच्या पर्स्पेक्टिव्हने बऱ्याचशा गोष्टी करेक्ट असतात. एक एक्झाम्पल द्यायचं झालं सॉरी मी थोडा खिचतोय या टॉपिकला बट एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर इंद्रा जेव्हा ओव्हरटाईम करतात लेबर्स त्यांना सॅलरी देत होता त्यांच्या ओव्हरटाईमचं पेमेंट करत होता. आणि राणीचं असं म्हणणं होतं मी पर्सनल जात नाहीये वैभवी हा इंटरव्ह्यू बघून मला शिवाय नको होऊ. राणीचं असं म्हणणं होतं की नाही तुम्ही आत्ता नाही दिले पाहिजे पैसे इंद्रजितचं बिकॉज हे काम आम्ही आबासाहेबांसाठी केलंय आणि वर्कर्सचं म्हणणं होतं की आम्हाला हवेत पैसे. सो इंद्राचं म्हणणं असं होतं की यार तुम्ही ओव्हरटाईम केलाय आणि चांगली गोष्ट आहे ना मी तुम्हाला इंडियन आताच पैसे देतो यात काहीच रॉंग नाहीये. बट आणि नंतर मग राणीच येते तिला तिचं वर्कर्स सांगतात की अगं आम्हाला पैसे पाहिजे होते मग नंतर राणीच येते मागायला अगं मग मी पहिलेच देतो होतो ना पैसे मी काय चुकीचं करत होतो. सो अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत की लोकांना ते करेक्ट असणार. जसं रणबीर कपूर ॲनिमल मध्ये रणबीर म्हणतो की अगर पापा को कुछ हो गया तो पूरी दुनिया जळा देणार. आता तुझ्या वडिलांना काय झालं म्हणून तू अख्खी दुनिया जाळून टाकशील हे चुकीचं आहे. बट ते प्रेम आहे त्याच्या वडिलांसाठी आणि तो खरंच अख्खी दुनिया नाही जाणार आहे. त्याच्या वडिलांना जो व्यक्ती त्रास देतोय तो त्याला करणार आणि तो त्याच्या वेळेने करणार आहे. सो ह्या गोष्टी आहेत ज्या मला खूप हिट करून गेल्या की भले दुनियेला काय वाटतं मला फरक नाही पडत. मी जसा आहे तसा आहे आणि माझ्या फॅमिलीला प्रोटेक्ट करण्यासाठी मला जे करावं लागेल ते मी करेन आणि तेच इंद्रा पण करायचं. सो ती एक गोष्ट मला खूप हिट केली आणि म्हणून ॲनिमल माझा ऑल टाइम फेवरेट मूवी आहे. वाव म्हणजे त्याच्याकडे ती फेवरेट आहे त्याचं सुद्धा. आणि अजून एक आहे मूवी ऍक्च्युली कबीर सिंग. पण काय होतं ना खूप लोक जज करतात मला. जसं मी सेटवर पण पहिल्यांदा सांगितलं की माझी फेवरेट मूवी ॲनिमल मला खूप जज केली आहे. अरे ॲनिमल इज फेवरेट अरे एवढा व्हायलेन्स अरे बट काहीतरी लॉजिक आहे त्या व्हायलेन्सच्या मागे. ते रिअल लाईफ मध्ये घडतंय. जेव्हा त्या गोष्टी रिअल लाईफ मध्ये घडतात तेव्हा आपण असं म्हणतो की अरे हे किती चुकीचं आहे असं आहे तसं आणि मग तेच आपण फिल्म मध्ये जेव्हा बघतोय तेच दाखवलं जातं. सो खूप लोक जज करतात. आता कदाचित मला इथून पण खूप कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट देतोय ॲनिमल या मूवीला सपोर्ट करतोय म्हणून ठीक आहे. प्रत्येकाची आपली आपली चॉईस असते आणि ते आहे. हो तिचं काय मेट्रो काय मला ऍक्च्युली पंकज त्रिपाठी बोलले की ट्रेलर नका बघूया मूवी. पंकज त्रिपाठी झाले मनोज वाजपेयी झाले. आम्ही युजली मोस्टली मूवी कुठली बघायची जर डिसाईड करायचं तर हे खास कर. सो मी ट्रेलरही बघत नाही. ठीक आहे तुला पटली आहे ना तुला वाटते ना या दोन मध्ये ही चांगली आहे पण ही वाली बघू. बट जेव्हा पंकज म्हटलं की मग हा हे तर असणारच आहे काहीतरी कारण म्हणजे स्टोरी वगैरे अशी फ्रेश होती. मी खूप बोर झालेली होती ऑनेस्टली. सो मला ती स्टोरी खूप अशी रिफ्रेशिंग वाटली. आणि दुसरे म्हणजे की एक त्यांनी जी ऍक्टिंग केली आहे ना ते खूप सटलनेस असतं. सो ते खूप इझिली करून टाकतात गोष्टी. म्हणजे फन असेल कॉमेडी करायचं असेल किंवा एक सिरियस टॉपिक असेल त्याला जर डिलिव्हर करायचं असेल खूप इझिली करून टाकतात. ते म्हणतात असं मूवी डेटवर वगैरे जाणं होतं की मग घरीच मूवी ऑनलाईन दोन्ही बट म्हणजे मी आता तर मी अवघड म्हणून मला जमत नाही. पण आम्ही जेव्हा घरी असतो तेव्हा आम्ही महिन्यात कधी असं पण वेळ झाला की अशी पण वेळ आली की मी महिन्यात 4 वेळा एव्हरी वीक एव्हरी फ्रायडे बघायला जातो. म्हणजे इथं लग्नाचा पहिला वर्ष तर असा दोघांनाही आवड आहे. हा मला खूप जास्त आणि मला आवडतं म्हणून तिला पण आवडतं. लग्नाचा पहिला वर्ष असा होता की लाईफ मध्ये कधी एवढ्या मूवीज थिएटर मध्ये जाऊन नव्हत्या बघितल्या जेवढ्या एका त्या वर्षात. लग्न झालेला होता ना त्या दिवशी आम्ही जाऊन लग्न ज्या दिवशी झालं त्या दिवशी सुद्धा आम्ही रात्री जाऊन मूवी बघितली. आणि त्याचं रिझन असं की मी थोडी इमोशनल झालेली होती. मुली होतात सासरी आलेले वगैरे
आणि तो मला मुलीला घेऊन गेलेला त्या दिवशी. इमोशनल झाले चला मूवी, राग आलाय चला मूवी, टाइमपास करायचा चला मूवी. मूवी आणि दुसरं खायला मला आवडतं. मूवी त्याला थायला म्हणजे असं कोणती प्लेस असते की सगळे एक्सप्लोर करा, काही एक्सप्लोर करा, बस छान काहीतरी पाहिजे. बरं. राग आला किंवा नाराज असेल समोरचा व्यक्ती तर तो काय कर रिॲक्शन? छान आहे, तू तर खूप इझी रिॲक्शन यायचे ना. मी किती फास्ट अरे आहे. हो, but मला काय होतंय ना, राग आल्यावर तू करतेस कधी माहिती आहे, तू त्याला रिॲक्शन मध्ये फ्रेम करणं थोडं भांडते सोडून सगळी. स्पेस घेतो. तू आधी बोलायला पाहिजे. तेच बोलला आता तू सांगशील तू काय करतेस? मला राग आले की मी बोलते. चिडचिड शब्द वेगळा आहे पण अर्थ तोच आहे. काय आहे? एक्सप्लेनेशन सगळं Yes. म्हणजे तेच की बडबड करत आहे, जास्त बोलला आणि का झालं, का मला क्लॅरिटी हवी असते. क्लॅरिटी, एक्सप्लेनेशन. चाइल्डहुड निकनेम और इट्स निकनेम. स्कूल मध्ये आधी स्कूलमध्ये होतं ना, हा मला तिचा चाइल्डहुड निकनेम हा मी घरी घरच्यांनी मला सांगितलंय, बाबा तिला या नावाने हाक मारतात. मला माहिती आहे पण मला आठवत का नाही. हे असेल खूपच वियर्ड आहे ऍक्च्युली. हे नसलं तुझं हे नाव पडून जाईल. नक्कीच पडेल. ते लिहिलंय नाही, ठीक आहे आपल्याला स्कूलमध्ये हा ते मला आठवतंय. त्यांची ना एक म्हणजे नाही त्याचे मित्र होते हे, त्यांनी तिघांनी ना अशी नावं ठेवलेली होती एकमेकांना. त्याचं nickname आहे. हा तर एकाचं चिन्ह त्याचं बरोबर बरं काय आहे? बांबू. हा नशीब कंटन अच्छा. आणि बाकी क्लासमध्ये मी एकटा hated होतो. हम्म. तो बांबू मग ठीक आहे, अरे ते रिलेटेबल आहे. तुझं काय आहे? बाबा माझे पप्पा बोलतात मला खारुताई मोस्ट यूज वर्ड और फ्रेज, ते सेंटेन्स आपण बोलण्यात नेहमी यूज करतो. याचं कसं लिहू मी. नको. याचं नाही लिहू शकत मी, बट मी मला माहितीये मी तिकट आहे. माझं weird असतं. हो मला फिल्टर लावावं लागतं ऍक्च्युली, म्हणून मी विचार करते काय घे. तेच फिल्टर. बरं अक्षय, तू काय जनरली तू काय वर्ड बेसिकली यूज करतो? तुला काय वाटतं की मी काय लिहावं? एक मिनिट थँक्यू. मोस्टली यूज वर्ड लिहिलाय ना मी. मी तसा नाही, तू सांग ना. मी मला असं वाटतं गाईसा. बाईसा, बरोबर आहे. येस का बोलते मी, माझं बोलतो. मोस्ट कॉमनली यूज असतं. आता माझं कॉमनली ना जरा भलतच असतं. जरा भलतच असतं ते लिहून. त्यामुळे आता दुसरं काय लिहतो मोस्ट कॉमनली माहित नाही. बेसिकली कसं आहे, ऍक्च्युली बेसिकली नाही, लॉटरी मिळाली तर पहिली गोष्ट काय करेल समोरचा व्यक्ती? अच्छा, हे तर मी तुझं जाम डिफिकल्ट आहे. एक माहिती डिफिकल्ट. एवढी लिस्ट बनवून ठेवलेली असते. आमच्याकडे प्रत्येक गोष्टीची लिस्ट असते. शॉपिंग. तुझं शॉपिंग नेहमी वेकेशन ते चालेल, ते जास्त आवडेल ऍक्च्युली. त्याने जास्त करायचं. ऍक्च्युली करायला ऍक्च्युली वेकेशन आहे. शॉपिंग आणि वेकेशन याचं दोन ऑप्शन दिले तर वेकेशन आणि वेकेशन साठी शॉप किंवा वेकेशनला जाऊन शॉप दोन्ही वेळा. अक्षय तुझं काय असेल? मला वाटलं मी बाय कार
किंवा आपल्या लॉटरी लागली तर पहिली गोष्ट काय करशील? खरंच असते पहिली गोष्ट काय करशील? कार एक्सचेंज करते. अरे नाही, मी तर इन्व्हेस्टमेंट करेन. वाव वाव नाईस. हा गेम झालाय, मला वाटतं हातून अजून तुम्हाला एकमेकांबद्दल कळलं. हा, आम्हाला कळलं की हे दोघं एकमेकांना खूप छान ओळखायला लागले. बरं, मला हे विचारायला आवडेल की एकमेकांच्या सहवासात राहून काय काय शिकला? मी तर भरपूर शिकते. म्हणजे मोठी लिस्ट आहे जरा. सो पहिले तर हा असा आहे ना की हा गप्पा नाही बसतो बिलकुल. सो हा कंटिन्यू काहीतरी करत असतो. मी फार लेझी आहे त्यामध्ये. सो मी ह्याला बघते तर मला असं वाटतं की यार हा हे पण करतोय मी काहीच करत नाही असं वाटतं. सो मला एक इन्स्पिरेशन म्हणू शकतो आपण, मोटिवेशन मिळतं त्याच्याकडनं काहीतरी करत राहा असं. आता तो शूटिंग पण करतो, मिनी ब्लॉग्स पण बनवतो आणि दॅट टेक्स अ लॉट ऑफ टाइम की तुम्ही स्वतः तुमचं जे कॅरेक्टर आहे ते तुम्ही जे वर्क आहे ते इम्पॅक्ट नाही व्हायला पाहिजे, कोणाला डिस्टर्ब नाही व्हायला पाहिजे आणि त्यातून तुम्हाला तुमच्या मिनी ब्लॉग साठी फुटेज काढायचं. सो अँगल वगैरे सगळ्याच गोष्टी बघाव्या. प्लस तो स्वतः एडिट करतो, त्याचे सॉंग्स वगैरे सिलेक्ट करणं, सो ते कॉपीराईट वगैरेचे इश्यूज वगैरे असतात. सो मी बघते त्याला कधी कधी की कसा एडिटिंग वगैरे करतो तो. खूप मेहनत आहे, बिझनेस सांभाळतो आणि एवढं सगळं करून तो ही ऑलवेज मेक्स शुअर की त्याच्या ज्या काही रेस्पॉन्सिबिलिटीज आहे ना त्यावरती कधी इम्पॅक्ट नाही होणार. सो ते एक खूप मोठी शिकण्यासारखी गोष्ट आहे. माझा मूड खराब झाला ना की मी लिटरली मी झोपून जाते. सो ते तो कधीच असं करत काम आहे तो काम करणार, कोणाला कळणारही नाही की त्याच्या माइंड मध्ये काय चालू आहे. तो वर्क वरती कधीच इम्पॅक्ट होऊ नये, खूप मोठी गोष्ट. आणि त्यांना सगळं माहित असतं. म्हणजे आता तर आम्ही एकत्र नाही राहत, बट जेव्हा आम्ही होतो शूटच्या आधी वगैरे मी ऑफिसला वगैरे जायचे आणि आमचे डिस्कशन्स होतात तिथे की करंट अफेअर्स वगैरे काही बिझनेस मध्ये काय चालू आहे असं वगैरे. आणि तिथे मी एक्सप्लेनेशन वगैरे सगळ्यांना असं वाटायचं की हिला केवढं माहिती, किंवा कधीच ट्रेडिंग वगैरे बद्दल युजली मुलींना थोडं कमी माहिती असतं. सो मी जेव्हा काही वर्ड्स युज करायचे किंवा काही गोष्टींबद्दल सांगायचे की असं असतं हे, तर ते वॉज बी लाईक की अरे हिला कसं माहिती आहे. आणि मग मी घरी येऊन त्याला सांगायचे अजून सांग ना याच्याबद्दल. आज ना मी म्हणजे कॉलेज जाऊन टाईप झाली ऑफिसमध्ये, कारण ना तू हे मला सांगितलेलं. आणि नेमकं असं होतं ना की आम्ही वॉकला जातो आहे, तर तेव्हा आज रात्री काहीतरी डिस्कशन झालं पण नेमकं त्या टॉपिक बद्दल उद्या काहीतरी माझ्या ऑफिसमध्ये निघेल असं टॉपिक. सो मला ते बरोबर आठवलं आणि मग मी ते सगळं बोलून टाकते तिथे. आणि मग त्याला घरी येऊन सांगत आहे आणि त्याला सगळं माहिती म्हणजे ते पॉलिटिक्स असो, बॉलिवूड असो किंवा स्पोर्ट्स असो किंवा अजून काही. माझं तसंही माझ्या बाबतीतही असंच आहे. अक्षय तू काय सांगशील ह्या सहवासात काय शिकलास नव्या? मी जेव्हापासून शो सुरू झाला त्यापासून प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये मला जर कोणी विचारलं माझी उत्तमाची गाणी कोण आहे तर मी माझ्या बायकोचं नाव घेतो. आणि त्याच्या मागचं कारण हेच आहे की उत्तमाची गाणी जशी आपल्या शोमध्ये आहे तसंच माझी बायको पण माणुसकी जपणं, कोणाला हर्ट होऊ न देता सगळी कामं करणं, सगळ्या रेस्पॉन्सिबिलिटीज सांभाळणं, या सगळ्या गोष्टी त्याच्याकडनं मी शिकतो. मेनली हेच की स्वतःला किती, आणि कधी मला ते खटकतं पण की स्वतःला किती त्रास झाला तरी समोरच्याचं मन जपणं वगैरे. ते मी तसा नाहीये मोस्टली. म्हणजे मी एका पॉइंट पर्यंत मी सहन करतो आणि नंतर मी जास्त बघत नाही गोष्टी. तिचं तसं आहे की माणूस की जपणं, समोरच्याला हर्ट न होऊ देणं वगैरे, स्वतःला किती त्रास झाला तरी. ती एक गोष्ट आहे जी तुझ्याकडून शिकतो. आणि दुसरी एक गोष्ट की समजूतदारपणा तिच्यात खूप जास्त आहे. माझं फार कमी आहे असं मी नेहमी एक्सेप्ट करतो की मी समजूतदारपणा वगैरे तुमची समजूतदारपणा ती जास्त समजूतदार आहे माझ्यापेक्षा. आणि मी ही गोष्ट खूप खूप क्लिअरली बोलतो की हे का कोणीही एक्सेप्ट करेल, मुलांपेक्षा जास्त समजूतदार असतात. सो त्या 1-2-3 गोष्टी आहेत ज्या मला त्याच्या आवडतात आणि मी इन्स्पायर होतो. म्हणजे माणुसकीपासून प्रत्येक गोष्टी एकमेकांसोबत राहून शिकल्यात असं म्हणू शकतो आपण. पण असं कधी होतं का अक्षय की
तू काहीतरी करतोय समोरच्यासाठी किंवा तू काही जनरली काहीतरी करतोय तरी समोरच्याला असं वाटतं, हिला जनरली असं वाटतं की अरे काही ते ऍक्टिंग करतोय तर मला नाही मान्य करायचं, असं थोडं बरंच कधी होतं का की इथे पण ऍक्टिंग? म्हणजे रिअल लाईफ हा, रिअल लाईफ मध्ये नाही, रिअल लाईफ मध्ये तसं मला नाही वाटत झालंय असं. नाही, तो जे आहे ते आहे. रिअल लाईफ मध्ये मी जे आहे ते आहे, आणि रिअल लाईफ मध्ये मी बिलकुल कधी फेक किंवा ऍक्ट वगैरे कधीच नाही केलेलं. त्यामुळे असं झालेलं नाहीये की अरे तू इथं पण ऍक्टिंग करतोस. हा, आता फन वे मध्ये सांगायचं झालं तर कधी आम्ही कुठल्या फंक्शन मध्ये गेलोय, मला जेवण नाही आवडलं तरी पण आता या समोरच्या व्यक्तीने समजा लग्नात गेलो, आता समोरच्या व्यक्तीने यार एवढा तामझाम केलाय त्याच्या मुलीच्या, आता मोस्टली मुलीच्या लग्नासाठी वडिलांनी एवढे कष्ट घेतले, त्यामुळे अगदी आपल्याला नाही वरण आवडलं, नाही डाळ आवडली तरी पण आपण तुला फेक करतो की अरे नाही नाही खूप छान झालं तुमचं. पण ते फन वे मध्ये मला वाटतं हा ऍक्टर प्रत्येक घरात असतो. आपण सगळेच करतो हा की नाही, एखाद्या फंक्शन मध्ये आपल्याला ती वाईट मिळाली तरी अरे खूप छान झाला तुमचा कार्यक्रम, वा 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 मस्त मस्त, खूप मजा आली आम्हाला, आणि काही मजा आली नाही. पण ती ऍक्टिंग आपण सगळेच करतो. तू कधी केलास प्रयत्न ऍक्टिंग करण्याचा? अरे बाबा, किंवा त्याला असं करून दाखवलेस ऑडिशन घरच्या घरी? मी भरपूर काही झालं असेल ना एखादी गोष्ट किंवा मी भरपूर करत असते फक्त त्याच्यासमोर, आणि तिथेच करू शकते ती. आणि त्याला चिडवायचं असेल ना मला ऍक्च्युअली, तर मी गाणं गाते नाही तर ऍक्टिंग करते, कारण या दोन गोष्टी ज्या मला पथेटिक येतात. सो आणि मग तो मी करतो, तुला काय हवं मी करतो ते, प्लीज थांबवते प्लीज. ओके, तर आता हे सगळे प्रश्न विचारायला मागचे माझं कारणच असं होतं, कारण काही चिप्स आहेत तर करायचं सगळ्यांना. कोण सुरुवात करतो? हा, ऍक्ट करून समोरच्याला सांगायचं अरे बापरे तू काय बोलत बोलायचं नाही, बोलायचं नाही. लाईट्स, कंदील, लाइटिंग, दिवाळी रिलेटेड आहे हे काय मला विचार काय माहिती मला. ती एकच गोष्ट आहे जी मी शिकली नाही, बाकी सगळं शिकली मिळालं. अरे यार ही बोलू शकते का? बोललीस तर पटकन कळत. हा, थोडा पण इंटरेस्टिंग कर. ऐक ना, फूड नाहीये, दिवाळी रिलेटेड काहीतरी एक गोष्ट आहे जी आपण घरात सजवतो, येस, नाही मला एक पॉइंट जमलंय आणि पटकन पॉइंट तर मला मिळणार ना, मी पण ऍक्टिंग तर मी केली ना. नाही, जो ओळखतो त्याला, जो चांगली ऍक्टिंग करतो त्याला. चांगली ऍक्टिंग नाही, जो ओळखतो त्याला. हे बघ असं आहे, मी ओळखलं तर मला मिळेल, तू ओळखली तर मला. अच्छा, हे मला आताच कळलं. ओके, अंघोळ पहिली अंघोळ त्याला काय बोलतातच पहाटेची नाही काय, तोच तर नाही का तो अंघोळ करायचं त्याला काय म्हणतो? अभ्यंगच. येस, नाईस. कालच एपिसोड झाला ना, मी राणीला म्हणालो अभ्यंग स्थान म्हणतात त्याला. कालच्या एपिसोड बघितलं. अरे नाही, अरे मी अभ्यंग स्थान म्हणालो. पुढा दिवाळी रिलेटेड फराळ, फराळ कर ना काहीतरी फराळाचं, तुला आवडतं ते. अनारसे तू तिला म्हणलास ते मला देईन. अच्छा, 0 पण ओळखलं मी आताच बोलली ना. हा ठीक. अच्छा, अरे भाई तुम्ही काय कसं लिहून आणले ते? तू मला जे फराळ चिवडा. ऍक्च्युअली नाहीच यार, मी 2च फराळांची नावं लिहिली आहेत आणि ती हीच ऑलरेडी प्रिपेअर्ड होते असते, नंतर लिहिलेली. हा यार, मग मी हो ठेवून
अरे चांगलं आहे. हा. फटाका आहे. आता असं फटाके सगळे फटाका तो फुटतो कसा? पाऊस, सुरळी बॉम्ब, सुतळी बॉम्ब. हे फटाफट राहिलं जमतंय बघ. चांगली ऍक्टर आहे. तर तिथले प्रोड्युसर्स आणि डिरेक्टर बघत असाल बिलकुल कॉन्टॅक्ट करू नका, कारण मी तिला ऍक्टिंग करू देणार आमची. अरे काय करा. अरे करा. लास्ट मी पण ती तंदे अरे काय काय माळा बसलं पाहिलं आडवा साथी लग्न अग्नी हवन कुंड आधी बोललाच ते मग अग्नी साथी तेच नाही होणार. साथी दिवाळी रिलेटेड नाही आहे, काही दिवाळी रिलेटेडच आहे. अगं मग दिवाळी रिलेटेड साथी वगैरे कशाला जाते? तू काय बोललेला होतास यार तुम्ही बघणार. आणि म्हणजे असं नाही ऍक्टिंग मध्ये नाही बघ असं बोलतेस. मला ना इथे फक्त खिडकी दिसते, बाकी काही नाही. अच्छा हे कुंडी तुळस तुळशी पूजा तुळशी पूजन तुळस काय तुळशीला पाणी पण पाणी देते पण पाणी देते. तू मुद्दाम म्हणतोयस. तू ऍक्टिंग करत नाहीयेस असं. मी नाही तू गेस केलेलं होतं ते सोडत झालं असू. फेरे 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 म्हणला की तर ती हे करते. फेरे लग्न तुळशीचं लग्न येस लग्न विवाह हे म्हणा. आता सगळ्यांना कळलं आहे मग त्याचे ऍक्टर खरंच कॉन्टॅक्ट करून मला तुळशी आणि लग्न इथे बाहेर तुळस आहे मी त्याला अरे यार लग्न दिसत नाहीये मला या विजन मध्ये नाहीये माझ्या तू ऍक्टिंग चांगली वन वर्ड अरे दिवाळी रिलेटेड ना सण आहे म्हणजे एखाद दिवसाचं पहिल्या दुसऱ्या दिवशी मेला वगैरे वरती गेला का गेल्यानंतर आपण काय करतो माणसाकडे जातो. हा स्वर्गात किंवा नरकात नरक चतुर्दशी नाही मला मिळत मी तुला तुम्ही जिंकले ते जिंकले. अक्षय कोण जिंकलं आम्हाला विनर पण मिळाला इथे. मजा आली खरंच मजा आली हा गेम करून. तुमच्या रिलेशनशिप मध्ये स्पार्क म्हणायचं झालं तर काय आम्ही एकत्र आलो. सिरियसली म्हणजे बऱ्याचदा असं होतं की आम्ही काहीच बोलत नाही पण बसलो प्रेझेन्स मॅटर करत होतो आम्हाला की बोलत नाही होत किंवा काही करत नाही पण म्हणजे घरातही बरेच बेडरूम मध्ये असतो मी हॉल मध्ये असतो प्रेझेन्स खूप जास्त मॅटर करतो आणि तो स्पार्क आहे आमच्या रिलेशनशिप. आणि एकमेकांचं मूड जर चांगला करायचा असेल समजा काही आमचंही भांडण झालेलं असेल ना तरी आमचं मूड तेव्हाच चांगला होते जेव्हा समोरची म्हणजे दोघे एकत्र असलो की झालं. बिगेस्ट ड्रीम और फ्युचर गोल म्हणायचं झालं बिझनेस तर ते काय आहे
हा, मला पाहिजे हा मोठा ऍक्टर मी तेच ते बोलणार होतो आणि मी आधी म्हणालो पण की तिचं ऍक्सेप्ट काही स्वप्न नाही, तिचं एक स्वप्न हेच आहे की मी माझे स्वप्न पूर्ण करावं. मग तो क्रेडिट कार्ड मिस वाटतं. नाईस. बरं, लग्नाला किती वर्ष झाली आणि ह्या जर्नीला जर एखाद्या वर्ड मध्ये जर डिस्क्राईब करायचं तर काय असतं? 4 वर्ष चालू आहे. 7 आहे. 7 म्हणजे आणि 1 वर्ड मध्ये Start करायचं. मी म्हणेन मॅजिकल. Magical नाही. जर आता तुमच्या 11 वर्षांचा सहवास आहे, मागे बोलून एखादा क्षण पुन्हा जगायचा असेल तर तो कोणता असेल? कॉलेज लाईफ जे आम्ही ज्या गोष्टी करायचो, लेक्चर बंक करून फिरणे. कारण आता आम्हाला फ्रीडम आहे, आम्ही कुठेही फिरायला जाऊ शकतो, बट ते लेक्चर बंक करून घरी न सांगता घरी काहीतरी खोटं बोलून फिरायला वगैरे जाणं ते परत रोज नाही शकत. नाहीच होईल. आणि ते खरंच तू ते थोडं असं भीतीदायक पण असायचं, कोणीतरी बघेल वगैरे काही, पण ती मजा वेगळी. नाहीच. म्हणजे आमच्या कॉलेजमध्ये ना ते शेड हा, तर आम्ही शेड मध्ये फिरत राहायचो वगैरे. आणि ऍक्च्युली आम्हाला कळण्याआधी सगळ्यांना कळून गेलं की एकमेकांना लाईक करतायत, बिकॉज ज्या प्रकारे आम्ही बोलायचो एकमेकांची, मस्ती करायचो. आणि हा पहिलेपासून हा मुलींची फार कमी बोलतो, म्हणजे तेव्हा तर बोलायचंच नाही. सो एकदा असं झालेलं होतं की आमचा एक कॉमन फ्रेंड होता आणि तो आणि मी पण खूप छान फ्रेंड, तो आणि हा पण खूप छान फ्रेंड. सो मी त्याला हे, बट आम्ही एका ग्रुपमध्ये नव्हतो, असा ग्रुप वेगळा माझा ग्रुप वेगळा, आणि तो वेगळाच होता. सो आम्ही चॅट भरपूर करायचो, पण हा कॉलेजमध्ये ना कधी बघायचा पण नाही आणि बोलायचा पण नाही. अननोन नाही असा वागायचा. मला राग आलेला. मग मी त्याच्याकडे चिडली की उसको क्या प्रॉब्लेम है, वो बार्किंग नहीं करता है. ही वॉज लाईक की मुझे क्या पता उसको क्या प्रॉब्लेम, उसको लगे. तर मी बस स्टँड मध्ये त्याच्यावरती चिडलेली होती की तुला प्रॉब्लेम काय, तू बोलत का नाही माझ्याशी लाईव्ह, असं ते चॅट करत असतो. आणि तेव्हा आम्ही रिलेशन मध्ये नव्हतो. सो ते एक होतं की सगळ्यांना समजून गेले की अच्छा हे लाईक करतात ना, म्हणून ते तसं आहे. ते चांगलं चाललंय, संसार सुरळीत चाललाय म्हणू शकतो. आणि आता सध्या सक्सेसही आली, चांगला रोल मिळाला, फायनली एवढा स्ट्रगल संपलाय म्हणू शकतो. खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून, खूप मजा आली. आणि खरंच ही जोडी मला खरंच खूप आवडली मनापासून. तुझी माझी आणि खूप गोड आहे खरंच सांगते. थँक्यू सो मच. तुम्हाला दिवाळीच्या दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. अशीच प्रगती करत राहा आणि असेच आपण इंटरव्ह्यू करत राहू. थँक्यू सो मच. तुम्ही इथे वेळ काढून आलात आणि आणि येस. खूप मजा आली तुमच्याशी. थँक्यू सो मच. थँक्यू.